तर आजचा हा शानदार सगळा पंतप्रधानांचा हा शपथ सोहळा जो आहे तो न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला पाहता येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कोण असणार याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। नव्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्र्यांचं स्थान हे पक्क झालेलं आहे। त्यापैकी राजनाथ सिंह, नितीन गडकरी, एच.डी. कुमारस्वामी आणि सुदेश महंतो, अनुप्रिया पटेल, चिराग पासवान, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, राममोहन नायडू, पी चंद्रशेखर यांना शपथविधीसाठी फोन गेल्याची माहिती समोर येते। तर शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आलेला आहे। आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी, बुलढाण्याला मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे। शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना शपथविधीसाठी फोन आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी प्रतापराव जाधव आता गेलेले आहेत। बुलढाण्याला मंत्रिपदाची लॉटरी लागली असंच म्हणावं लागणार आहे। शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आलेला आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, थेट उदयकडे जाऊयात। उदय, गुड मॉर्निंग। राज्यामध्ये सुद्धा फोन कधी येणार अशी उत्सुकता लागलेली होती, त्यात आता शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांना फोन आल्याचं कळतंय। उदय, मनाली गुड मॉर्निंग। जी ताजी माहिती मिळते त्यानुसार काही मिनिटांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयातून शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना फोन आलेला आहे। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील। त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ जे आहे ते देखील शपथ घेणार आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे। प्रतापराव जाधव हे मेरिटनुसार सर्वात वरिष्ठ आणि सिनियर असे हे खासदार आहेत। जवळपास 4 वेळेला ते खासदार पद जिंकून आलेले, त्याचबरोबर ते 3 वेळा आमदार देखील राहिलेले, त्याचबरोबर स्थानिक विविध जे समिती आहे तिकडे देखील ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। शिवसेनेचे जुने जाणते असे हे नेते आहेत बुलढाण्याचे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि मेरिटमुळे त्यांना हा मंत्रिपदाचा जो आहे दर्जा जो आहे तो बहाल करण्यात आल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं आहे। शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच या संदर्भात सांगितलेलं आहे की मी सर्व खासदारांचं मेरिट पाहणार आणि मेरिटनुसारच निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि शिवसेनेचे जे 7 विद्यमान खासदार जे नवनिर्वाचित निवडून आलेले आहेत त्यामध्ये सर्वात सिनियर जे खासदार आहेत ते प्रतापराव जाधव आहेत। त्यामुळे मेरिटनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रतापराव जाधव हे जेव्हा शिवसेना आणि भाजपची एकूणच जेव्हा पुन्हा एकदा सत्ता सरकार 2.5 वर्षापूर्वी आलं होतं त्यावेळेला देखील त्यांचं नाव चर्चेत होतं मंत्रिपदासाठी, मात्र त्यावेळेला शिवसेनेला मंत्रिपद जे देण्यात आलं नाही आहे। मात्र आता एनडीएचं सरकार आलेलं आहे आणि एनडीएच्या सरकारमध्ये शिवसेना 4थ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे। त्यामुळे शिवसेनेला किमान 2 मंत्रिपद मिळणार अशी माहिती मिळते। त्यापैकी पहिलं मंत्रिपदाची शपथ जी आहे ती आज संध्याकाळी होणार आहे आणि यामध्ये प्रतापराव जाधव बुलढाण्याचे खासदार यांची वर्णी लागलेली, त्यांना मंत्रिपदाची माळ जी आहे त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे। सध्या प्रतापराव जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मीनाबाग येथील त्यांच्या बंगल्यावरती आलेले आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा बंगला आहे आणि